मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बांठी आयोगाबाबतही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता आहे. कर्नाटकात ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर मतदान. बंगळुरू महापालिकेसह झेडपी पंचायत समिती निवडणुकीत मतपत्रिका वापरणार. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. 10वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट मिळणार. राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार हॉल तिकीट. पुण्यात ईव्हीएम विरोधात शिवसेना आक्रमक. कळस गावात ईव्हीएम विरोधात आंदोलन. आंदोलकांकडून ईव्हीएमची होळी. हातोड्याने ईव्हीएम मशीन फोडल्या. प्रभागातील बूथवरच मतदान कमी झाल्यानं ईव्हीएम विरोधात शिवसेनेचं आंदोलन. पुण्यात आभाविपचं घंटानाद आंदोलन. मॉडर्न कॉलेज समोर विद्यार्थ्यांचं आंदोलन. फी सवलतीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक. निवडणुका झाल्या, आता आमच्याकडे लक्ष द्या म्हणत विद्यार्थी उतरले रस्त्यावर. कोल्हापूर झेडपी निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली आहे. शीतल फराके अपक्ष निवडणूक मैदानात उतरतायत. पक्ष संधी देत नसल्याचं कारण देत बंडखोरी करण्यात आली आहे. पुरोगामी नेते विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड मृत्यू झालाय. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगलीतल्या घरात समीर गायकवाडचा मृत्यू. एकनाथ शिंदे अजित पवारांचा गेम भाजपच करणार. येत्या काळामध्ये अजून मोठे गेम होणार. हॉटेल पॉलिटिक्सवरून नाना पटोलेंचं वक्तव्य. 8 दिवसात राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार. रायगडच्या माणगावमधील तळशेत इथं जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दिशा जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसंच यावेळेला तळाशेत पंचायत समिती गणातून मनीषा मालोरे आणि संगीता बक्कम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेशातील सहारणपूर शहरामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मृतदेहाजवळ 3 बंदुकाही आढळून आल्यात. मृतांमधील मुलांच्या डोक्यावर गोळ्यांचे निशाण आढळून आलेत. सध्या फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे. जम्मू श्रीनगर राज्य महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. किश्तवाडच्या सिंगापोरा या परिसरामध्ये पुन्हा एकदा एन्काउंटर झालंय. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या कारवाईमध्ये 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान या एन्काउंटरमध्ये शहीद झालेल्या या सगळ्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता याची कार अपघातामध्ये नाल्यात पडली आणि त्यांनी मदतीसाठी तासनतास वाट पाहिली. मात्र वेळेवर मदत न मिळाल्यानं युवराजचा मृत्यू झाला. युवराजच्या कुटुंबानं विकास प्राधिकरणावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. वांद्रे बोरिवली 5 आणि 6व्या मार्गावर मेल धावणार आहेत. मेल एक्सप्रेस लोकल मार्गावरून धावणार नाही. विरार लोकल आता आणखी फास्ट धावणार आहे.